श्याम आपल्या बायकोसोबत राहत होता. गंगापूरमध्ये पाण्याची खूप समस्या होती. त्या गावामध्ये पाणी दुसऱ्या गावातून किंवा दुसऱ्या कसब्यातून आणावं लागत होतं. ओहो, किती गरमी आहे. गरमी तर वाढतच चालली आहे. असं वाटतंय की आता हिमालयातच जावं. मी तुला किती वेळेस सांगितलेलं आहे, या गावामध्ये हिमालय, पाणी, सुख्या जमिनीची गोष्ट नको करत जाऊ. अरे, आता पाणी नाही मिळत ते ठीक आहे, पण आता काही त्याबद्दल बोलायचं पण नाही का? तेवढ्यात गावातले नायक आणि त्यांचे माणसं तिथे खूप सारे ड्रम, टाक्या आणि तिथे थंड पाण्याच्या बॉटल घेऊन तिथे येतात. ऐका ऐका ऐका, आज आमच्या गावामध्ये श्री केशव महाराज इथे येत आहेत. असं वाटत आहे नायकजी दरवर्षीप्रमाणे पाणी आणि कपडे वाटत आहेत. मी प्रत्येक वर्षी फक्त याचीच वाट बघत असते. चला जाऊन पाणी घेऊयात, नाहीतर सगळेजण त्यावरच आता तुटून पडतील. राधेश्याम आणि त्याची पत्नी तिथे पोहोचली आणि तिथं त्यांनी बघितलं की पाण्यामध्ये घाणेरडे किडे फिरत होते. तेव्हा राधेश्यामने नायकला विचारलं, या पाण्याला तू माझ्याकडे प्यायला आणलंयस? माणसाने जर याने आंघोळ जरी केली ना तरी पण आजारी पडेल. हो, हे बरोबर बोलतायत. जर घरातली मुलं हे असं पाणी पितील तर त्यांना खूप त्रास होईल. जे आहे हेच आहे, याच्याशिवाय काहीच नाहीये. घ्यायचं तर घ्या, नाही तर मी चाललो. अहो, कशाला तोंडाला लागताय? जे आहे तेच घेऊयात. नायकचा दरबार तिथून निघून गेला. गाववाल्यांनी जसं तसं पाणी प्यायचा प्रयत्न केला. त्या घाणेरड्या पाण्याला पिऊन अर्धे गावातले लोक आजारी पडले. त्यांच्याकडे काहीच चारा उरला नव्हता. एक दिवस सगळे गावातले लोक राधेश्यामला भेटायला गेले. आम्ही सगळेजण नायकाच्या घरी जातोय. तुलाही यायचं असेल तर चल. आज तर निर्णय लागायलाच पाहिजे या पाण्याच्या समस्येचा. हा, तू बरोबर बोलत आहेस. आपल्याला तिकडे जायलाच हवं. सगळे मिळून नायकच्या घरी जातात. त्यावेळेस नायकने गाववाल्याला बघितलं. त्याला सगळा मांजरा समजला. बघा, माझ्याकडं या इलाजाला कुठलाच उपाय नाहीये. तुम्हाला जे वाटेल ते करा. मी आता कुठूनच पाण्याची भीक नाही मागू शकत. तुम्ही पाठवलेल्या त्या घाणेरड्या पाण्यामुळे सगळं गाव आजारी पडतंय. त्यांच्या गोष्टी न ऐकताच नायक त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. त्याला जाताना बघून राधेश्याम आणि बाकीचे गाववाले खूप परेशान होऊन जातात. मला तर हेच समजत नाहीये की आता कुठे जायचं, काय करायचं. शेतीची वेळ पण आली. आता आपल्यालाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आज तर आपल्या गावातल्या नायकने सुद्धा आपली साथ नाही दिली. जर यावर्षी सुद्धा आपण शेतीला सुखच ठेवलं तर आपलं शेत, आपलं घरबार सगळं मुश्किलमध्ये येऊन जाईल. यातून आपल्याला कसं पण निघावंच लागेल. गाव खूप परेशान झालंय आता. आणि आता जर असंच चालत राहिलं तर आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. गावातले भेटून चर्चा करतच होते की त्यांच्या गावात एक घोडेस्वार येतो, ज्याला बघून सगळे दंग होऊन जातात. काय हे गंगापूर गाव आहे? मी इथे तुमच्या मदतीसाठी आलोय. कृपया करून आमचा जीव नका घेऊ. आम्ही आधीच खूप परेशान आहे. पण तुम्ही माझी गोष्ट तर ऐका. मी पण याच गावातला आहे. तेव्हा जाऊन घोडेस्वाराने आपल्याबद्दल सगळं सांगितलं. काही वर्षापूर्वी माझे पूर्वज या गावामध्ये येऊन राहिले होते. त्यावेळेस मी खूप लहान होतो. तेव्हा आम्हाला या गावातून बेदखल करून टाकलं होतं. जरूर तुम्ही काहीतरी चोरी केली असणार. अखेर घोड्यावरच आलात ना. चोरी तर नाही, माझ्या आणि माझ्या परिवाराला तंत्रविद्या केल्यामुळे या गावातून काढून टाकलं होतं. पण तुमच्या परिवाराला काढून का टाकलं होतं? काय असा त्रास झाला होता? गावात दरवेळेस भव्य पूजा व्हायची की गावामध्ये पाऊस पडावा. पण माझ्या परिवाराच्या वाईट कर्मामुळे आज गाव ह्या मुसीबतमध्ये फसलंय. आम्ही काही समजलो नाही. तुम्हाला काय सांगायचंय? जास्त लालचच्या चक्करमध्ये मी तेव्हा त्या पूजेपासून गावातल्या शेतातले जादुई बीज चोरले होते. ही गोष्ट जेव्हा पंडितजीला कळली तेव्हा मला आणि माझ्या परिवाराला गावातून काढून टाकलं. त्या पूजेच्या फळास्वरूपात देवाने आम्हाला आशीर्वादाच्या बदल्यात मुठ्ठीभर आकाशाचे बीज दिले होते. पण आम्ही देवाने दिलेला आशीर्वाद चोरून घेतला. पण त्याचमुळे आम्हाला बेदखल केलं. आकाशाचे बीज हे काय असतं? ते बीज आता कुठे आहेत आणि त्याने काय होईल? त्या बीजामुळे आम्ही आकाश उगवू शकत होतो. सगळ्या शेतामध्ये आकाशाचे झाडं असतात, ज्यामुळे गावातल्या शेताला पाणी मिळेल. आणि त्या बीजांना मी आमच्या पूर्वजांच्या शेतात दफन केलं होतं, ज्यांना मी आज घेऊन आलोय. त्या घोडेस्वाराने आपल्या घोड्यावरून उतरून आपल्या झोळीमध्ये ठेवलेले ते चमकते बीज बाहेर काढले
आणि गाववाल्यांना दाखवले, ज्याला बघून सगळे दंग राहून गेले. राधे भैया, तुम्ही जाऊन थोडंसं पाणी घेऊन या. राधेश्याम गावात जाऊन घाणेरडं पाणी घेऊन येतो. सगळे मिळून शेतात जातात. आता तुम्ही सगळे या बीजाची ताकद बघा. मी ह्या बीजांना आत्ताच शेतामध्ये लावतो. उद्या सगळे तुम्ही येऊन बघा. हे बीज आकाशांचे झाड बनलेले असतील. जसंच त्या घोडेस्वाराने त्या बीजांना शेतामध्ये लावून पाणी टाकलं, पूर्ण रात्र गाववाल्यांनी त्याची वाट बघितली. बघता बघता त्या शेतामधून आकाश बाहेर आलं. हे कसं शक्य आहे? हे तर शक्यच नाहीये. शक्य का नाहीये? आमच्या गावामध्ये आता पाऊस पडेल. आता आम्ही सुद्धा आनंदी राहू. घोडेस्वारांनी आपल्या झोळेमधून सगळे बीज बाहेर काढले. सगळे गाववाल्यांना वाटून टाकले. सगळ्या गाववाल्यांनी त्याला घेऊन जाऊन आपल्या आपल्या शेतामध्ये लावून टाकलं आणि सगळ्यांच्या शेतामध्ये आकाश उगवून आलं. गावामध्ये जणू जसा खुशीचा मेळा निघून आलाय. आज सगळ्यात आधी मी या आकाशाच्या पाण्याने आंघोळ करणार. तेव्हा राधेश्यामने सांगितलं, ते सगळं तर ठीक आहे, पण तुम्ही आत्तापर्यंत माझ्या गावामध्ये का नाही आले? जर तुम्ही आधीच आले असतात तर गावात एवढा त्रासच झाला नसता. मला या गावाच्या नायकने इथं येण्यासाठी मना केलं होतं. बास बास, आता आमच्याशी खोटं नका बोलूत. नायक साहेब तर खूप चांगलेत. घाणेरडं पाणी तर तसं, पण त्यांनी आमची खूप मदत केलेली. आता हे तू खूप जास्त बोललास. मला नायकजी असं का करतील? तेव्हा त्या घोडेस्वाराच्या गोष्टीला सगळेजण टाळतात. गाववाल्याच्या खुशीचा नायकला पत्ता लागतो. तेव्हा तो आपली चाल खेळायचा प्रयत्न करतो. या गाववाल्यांना आपल्याला मुठ्ठीमध्ये ठेवावंच लागणार आहे. मी तर हे पण ऐकलंय की रघु परत गावात आलाय आणि गाववाल्यांना शक्तीबीज दिले. हा मालक, ही गोष्ट खरी आहे. आता तुमची इज्जत कोणीच नाही करणार. त्यांचे आकाश त्यांच्या शेतामध्ये जेव्हा असतील तेव्हाच ना. तू जाऊन सगळे आकाश चोरून घे आणि आपल्या गावाच्या मागे जी गायींची शाळा आहे त्याच्यामध्ये ठेवून दे. लक्षात ठेव, हे काम तुला सगळे गाववाले झोपल्यानंतरच करायचंय. याने काय होणार मालक? वेडा कुठला, तू कायम असाच राहणार आहेस का? आकाश चोरल्यावर सगळे गाववाले आपल्या पायाखाली येतील. नायकच्या नोकराने सगळ्या गाववाल्यांच्या शेतामधून आकाश चोरून घेतले आणि नायकजीच्या गौशालामध्ये ठेवून दिले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा सगळे गाववाले त्या आकाशांना शोधायला निघाले आणि घोडेस्वाराला विचारायला लागले, बहुतेक तुम्हीच आमचे आकाश चोरलेले आहेत. तुम्ही आल्या आल्याच तुमचे रंग दाखवले ना. 4 दिवस सुखाचे, नंतर अंधाराची रात्र. जर तुम्हाला ढग हवेच होते तर आम्हाला ढगाच्या बिया का दिल्यात? पण मी त्यांना का चोरू? तुम्हा सगळ्यांना काहीतरी गलतफहमी झालीये. तू एक तर गाववाल्यांचं आकाश चोरलं आणि गाववाल्यांना उलट बोलतोयस. तेवढ्यात तिथे नायकचा नौकर पळत पळत आला. चला चला, नायकजींचं घर आहे ना पाण्याने डुबून चाललंय. नायकजींचा जीव संकटात आहे. आम्ही काही समजलो नाही, पण असं कसं झालं? नायकजींनी त्यांच्या घराच्या मागे गौशाळेमध्ये तुमचे आकाश चोरून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आकाशाच्या पावसामुळे पूर आलाय. आणि तिथे जाऊन बघतात, नायक त्या पुरामध्ये फसलेला असतो. वाचवा, मला कोणीतरी वाचवा, नाहीतर मी इथेच जीव सोडेल. मला पोहायला नाही येत. वाचवा, वाचवा. नायकच्या मदतीचा आवाज ऐकून घोडेस्वार आणि राधेश्याम दोनों त्यांच्या घरी पाण्यामध्ये चालले जातात आणि नायकाला पाण्याच्या पुरामधून वाचून बाहेर घेऊन येतात. मला माफ करा, गादीच्या लालचेच्या कारणात मी हा निर्णय घेतला. मला माफ करा. तुला माफ तर करून टाकू आम्ही. आधी हे सगळे आकाश आपल्या आपल्या शेतामध्ये ठेवून द्या, त्याच्यानंतर तुझा निर्णय होईल. सगळ्यांनी आपल्या आपल्या शेतामध्ये ते आकाश लावून टाकले. ह्या नायकाला आपल्याला ह्याच हालतीमध्ये सोडून द्यायला पाहिजे. आयुष्यभर हा ह्याच गावामध्ये राहून पश्चाताप करेल, तेव्हा मजा येईल. नायकला त्याच्या वाईट अवस्थेमध्ये सोडून सगळ्यांनी घोडेस्वाराला गावाचा नवीन नायक घोषित केलं आणि खुशी खुशी त्या गावामध्ये राहायला लागले.